या आणि अशा विविध मुद्द्यांसह आजच्या लक्षवेधीत आपल्या सोबत चर्चेला असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून धर्मपाल मेश्राम आहेत, आपल्या सोबत काँग्रेस कडून सुरेशचंद्र राजहंस आहेत आणि आपल्या सोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन आहेत। सर्व मान्यवरांचा या चर्चेमध्ये चर्चेला पुढे नेतो। आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, त्यांची भूमिका पण आपल्याला लक्षात घ्यायची आहे, ऐकायची आहे। मी त्यांच्यासाठीचा वेळ सुरू करतोय। राजहंस जी, आपल्यासाठी पूर्ण 1.5 मिनिट आहे। कोणी तुम्हाला असे सल्ले दिले की पॅलेस्टाईनच्या भूमिकेचं समर्थन करावं? तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, काँग्रेस वर्किंग कमिटीच्या कडून जो ठराव करण्यात आला कार्यकारिणीतून, तो ठराव मी वाचून दाखवतो। माझ्याकडे हिंदीतली त्यांची प्रेस नोट आहे। त्यात असं म्हटलं गेलेलं आहे की कांग्रेस कार्यकारिणी मिडिल ईस्ट में छिड़े युद्ध और 1000 से अधिक लोगों के मारे जाने पर गहरा दुख और पीड़ा व्यक्त करती है। कांग्रेस कार्यकारिणी फिलिस्तीनी लोगों के जमीन, स्वशासन और आत्मसम्मान एवं गरिमा के साथ जीवन के अधिकारों के लिए अपने दीर्घकालिक समर्थन को दोहराती है। राजहंस जी, काही गरज आहे आता अशा प्रकारची भूमिका घ्यायची? नाही, तर आपण ना या काल काँग्रेस पक्षाची जी वर्किंग कमिटीची बैठक झाली, त्या बैठकीमध्ये आपण जो ठराव वाचून दाखवताय त्यासोबत आणखी काही गोष्टी त्या ठिकाणी चर्चा केली गेली। सर्वप्रथम हमास या दहशतवादी गटाने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याचा त्या ठिकाणी निषेध करण्यात आला। एवढंच नाही तर त्या ठिकाणी सातत्यानं ज्या दहशतवादी हल्ले होत आहेत या हल्ल्याचं काँग्रेसनं कधीही समर्थन केलेलं नाही। या संपूर्ण घटनेचा त्यांनी निषेध केलेला आहे। परंतु हे सर्व करत असताना आता ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते मेश्रामजी म्हणतायत की मोदीजींनी एक भूमिका घेतली, त्या भूमिकेला विरोध करायचा म्हणून पॅलेस्टिनींच्या संबंधित काँग्रेसने ही भूमिका घेतली। परंतु आपण जर भूतकाळात जाऊन जर पाहिलं, काँग्रेस सत्तेमध्ये असताना आणि विरोधी पक्षात असताना सुद्धा काँग्रेसची सातत्याने हीच भूमिका राहिलेली आहे। काँग्रेसनं तुम्ही जे आता स्टेटमेंट वाचून दाखवलं त्या स्टेटमेंटनुसार काँग्रेसच्या भूमिका आहे की ज्या ज्या ठिकाणी मानवी हक्काचा प्रश्न येईल त्या ठिकाणी काँग्रेस त्या पीडितांच्या सोबत खंबीरपणे उभं राहणार। अगदी अगदी फार चांगलं बोललात राजहंसजी, माझ्याकडून तुमचं खूप कौतुक आहे। आता माझ्याकडे ना हे 3 कागद आहेत, 1, 2 आणि 3। या 3 कागदांमध्ये मला हमासचा ह कुठेही दिसत नाही। आणि जर तुम्हाला हमासचा निषेध करायचा आहे तर या प्रकारच्या तुमच्या कागदपत्रांमध्ये तसं लिहिलेलं कुठं का सापडत नाही। उलट तुम्ही काय म्हणता आहात ते वाचून दाखवा की सगळं परत एकदा। तुम्ही असं म्हणताय की फिलिस्तीनी लोगों के जमीन, स्वशासन और आत्मसम्मान एवं गरिमा के साथ जीवन के अधिकारों के लिए अपने दीर्घकालिक समर्थन को दोहराती है। पॅलेस्टाईनला तुम्ही वारंवार समर्थन दिलेलं आहे, हे लपून नाही राहिलेलं। आणि आता जर समजा तुम्हाला अशा प्रकारची भूमिका घ्यायचीच आहे तर थेट नावं घेऊन निषेध का नाही नोंदवत? बघा कातेजी, हॅलो, बिलकुल बोला, आपला आवाज अतिशय नीट येतोय, बोला। हा कातेजी, काँग्रेसनं ना सातत्यानं या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलेला आहे आणि आपण याला कुठेतरी राजकीय रंग देऊन की बाबा काहीतरी मोदींच्या विरोधामध्ये काँग्रेस अशी भूमिका घेते असं याला रंग देण्यात मला असं वाटतंय की यात कुठलंही कारण नाहीये। काँग्रेसनं आपण भूतकाळात, मी पुन्हा सांगतोय की काँग्रेसने आपण भूतकाळातही जाऊन जेव्हा सत्तेमध्ये होते आणि आज विरोधी पक्षामध्ये आहेत, सातत्यानं काँग्रेसनं त्या ठिकाणी जे पॅलेस्टीन लोकांवर जे अन्याय झालेले आहेत, त्यांच्यावर जे अत्याचार झालेले आहेत, त्यांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत, या सर्व गोष्टीचा विरोध करून त्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसनं भूमिका घेतली। त्याच्याही पुढे जाताना जी एखाद्या देशाच्या जातीपातीचं राजकारण करणं हा बीजेपीचा डीएनए आहे। काहीतरी म्हणजे आपण चर्चा करतोय, एका आंतरराष्ट्रीय हल्ल्यावर आपण चर्चा करतोय। देशामध्ये मणिपूर सारखं राज्य जळतोय, त्या ठिकाणच्या लोकांचे मुर्दे पडतायत, त्या विषयावर देशाचे पंतप्रधान मणिपूरचा म सुद्धा काढायला तयार नाहीत।
त्याच्यासाठी विरोधी देशाचे पक्षाला अविश्वास पितामह ठराव मांडावा लागला. देशाचे प्रधानमंत्री तेव्हा नाही. 2-3 मिनिटं देशाचे तर पंतप्रधान देशाचे बोलतात गृहमंत्री या आणि देशातला आंतरराष्ट्रीय प्रत्येक मार्केटमध्ये स्वतःची छबी प्रत्येक सुधारण्यासाठी माणूस या बोललेला देशाचे आहे. पंतप्रधान सातत्यानं अशा पद्धतीची भूमिका अगदी 7 तासामध्ये अहो, त्या तुम्ही ठिकाणी भारताच्या देशाचे देश पंतप्रधान नीतीच्या बोलतायत. विरुद्ध बोलतायत आज. आणि हे लक्षात पुन्हा घ्या. एकदा आम्ही सांगतो, तुम्ही काँग्रेसनं भाजपाच्या नीतीच्या सातत्यानं विरुद्ध बोलत नाहीये. विकासाच्या मुद्द्याला आता तुम्ही केंद्रित समजा. ठेवून देशाचं राजकारण केलेलं आहे. जातीपातीचं अहो, राजकारण तुम्ही करणं हा बोलता, भाजपाचा तुम्ही एक मोठा अजेंडा आहे. भाजपाच्या राजाऊजी, आपण जो मुद्दा मांडलात तो अपेक्षितच होता या चर्चेमध्ये. मणिपूरचा मुद्दा आणल्याशिवाय काँग्रेसकडून या मुद्द्यातला आणि या चर्चेतला सहभाग संपणार नाही हे आम्हाला माहित होतं. फक्त राजाऊजी, आपल्याला एक छोटीशी आठवण करून द्यायची आहे की भारताच्या पंतप्रधानांनी मणिपूर प्रश्नी संसदेत, लोकसभेत वक्तव्य केलेलं आहे. आणखीन अजून काय करायला पाहिजे? देशातल्या लोकशाहीचं सर्वात मोठं मंदिर हे जर संसद असेल, संसदेतलं एक सभागृह लोकसभा असेल, तर लोकसभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर विषयी बोललेले आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी त्याच्यावर बोललेलं आहे. आणखीन काय करायचं हा मुद्दा आहे. मला आता याच्यावर आपलं उत्तर पटकन 30 सेकंदात अपेक्षित आहे. राजहंसजी, हे बघा, यातरी हे किमान फरक करा. मेश्रामजी मला तात्याजी माझा वेळ सुरू होतोय ना. बिलकुल या बिलकुल. जगाच्या परिप्रेक्षामध्ये मेश्रामजी एक मिनिटभर थांबा. मेश्रामजी एक मिनिटभर थांबा. एकदा आपण काँग्रेसच्याकडून ऐकून घेऊयात की पंतप्रधानांनी संसदेत मांडलेली भूमिका त्यांना ऐकायला येत नाही का ते विसरून गेलेले आहेत? कातेजी, आपण पंतप्रधान किंवा देशाचे गृहमंत्री संसद भवनामध्ये बोलले हे ऐकलं आणि कोणी विसरलेलं नाही. परंतु त्यांना ते बोलायला विरोधी पक्षांनी भाग पाडलं. विरोधी पक्षाला लोकशाहीचं सर्वात मोठं जे हत्यार आहे त्या संविधानामध्ये असलेल्या तरतुदीचा वापर करून त्या ठिकाणी अविश्वास ठराव मांडावा लागला आणि त्याच्यामध्ये पंतप्रधानाची इच्छा नसताना मणिपूरच्या विषयावर चर्चा करावी लागली. आणि मणिपूरच्या संबंधित जो अविश्वास ठराव होता त्यावर देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांची जी भाषणं ऐकली तर त्याच्यावर 2-3 मिनिटाचा वेळ सोडला तर संपूर्ण भाषण हे एखाद्या निवडणूक प्रचाराला शोभेल अशी भाषणं होती त्यांची. ठीक आहे, म्हणून आता आपण आपल्या आम्हाला इस्रायल असं आणि वाटतं- पॅलेस्टाईन या मुद्द्यापर्यंत येऊया. तुमच्या लेखी विरोधकांनी मोदींना मणिपूरवर बोलायला, ज्या पद्धतीची भूमिका तुम्ही मांडता आहात ती तुमच्या राजकारणासाठी सोयीची असू शकते, ती देशाला परवडणारी आहे का? तुम्हाला असं वाटतं की जर काँग्रेसची भूमिका ही पॅलेस्टाईनच्या समर्थनातली असेल तर भारतानं पण आता पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे? जे काही नरेंद्र मोदींनी इस्रायलचं समर्थन केलं ते चूक आहे असं काँग्रेसला वाटतं? कातेजी, काँग्रेसनं कधीही, मी सर्वप्रथम मेश्राम यांच्या प्रश्नाचं उत्तर देतो. त्यांचं जे म्हणणं आहे की काँग्रेस हे मतदानावर डोळा ठेवून अशा पद्धतीची भूमिकेहून देशाचं विभाजन करण्याचं काम करते, हे अत्यंत चुकीचं स्टेटमेंट आहे. आपण पाहिलं असेल की काँग्रेस सातत्यानं म्हणते ज्या ज्या ठिकाणी मानवी हक्काचा प्रश्न येतो त्या ठिकाणी अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस सातत्याने घेणार. आणि खऱ्या अर्थाने जर देशातील हिंदू मुसलमानाचं विभाजन करण्याचं जर पाप जर कोण करत असेल तर ती भारतीय जनता पार्टी करत आहे. आणि हे संपूर्ण देशानं पाहिलं आहे. देशाच्या संसद भवनामध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार हे कटेले, हे आतंकवादी अशा पद्धतीची भूमिका घेऊन बोलत असेल ते संपूर्ण देशानं आणि जगानं पाहिलेलं आहे. त्याच्या आधी दानिश अली काय बोलले हेही आपण ऐकलं असेल कदाचित. असो, तो आत्ताचा मुद्दा नाही. आपण मुद्द्यापर्यंत येऊया. तुम्ही तुमची भूमिका सोबत राजहंसजी आहेत, आपण बोलणार आहात. आपला वेळ सुरू होतोय. कातेजी, या भूमिकेच्या संबंधित जर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना असे वाटत असेल की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता काँग्रेसला धडा शिकवेल तर त्यांचं ते मत किंवा त्यांचा तो भ्रम आहे तो साफ खोटा आहे. कारण की जनता हे जनतेला या देशाचा हित, देशाचे जे प्रश्न आहेत, देशातल्या गरीब माणसाचे जे प्रश्न आहेत, देशातली सामाजिक सलोखा बिघडत चाललेला आहे. देशाच्या संसद भवनामध्ये निवडून दिलेले भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी लोकांना जात आणि त्यांच्या धर्मावरून अतिशय स्तराला जाऊन बोलत आहेत. त्यामुळं ज्या सरकारनं, भाजपा हे देश हिताचे निर्णय घेण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छबी सुधारण्यासाठी नको ते स्टेटमेंट करून उगाच काहीतरी हे करून काँग्रेसला बदनाम करत आहे. मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये देशातल्या ह्या जनतेनं ओळखलेलं आहे. ठीक आहे, आणि जनता नक्कीच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.